कधी विचार केलाय का की कायद्यातल्या एका साध्या वाक्याचा अर्थ किती खोल असू शकतो? चला, आज आपण कायद्यातल्या अशाच एका वाक्याचा खरा अर्थ काय आहे हे समजून घेऊया. कैद हा शब्द आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे, बरोबर ना? आणि आपल्याला वाटतं की याचा अर्थ अगदी सरळ सोपा आहे. पण खरंच तसं आहे का? आपण जो अर्थ समजतो तोच कायद्याच्या नजरेतही आहे का? की कायद्यातली त्याची व्याख्या खूपच वेगळी, खूपच बारकाईने केलेली आहे? चला तर मग या कैद शब्दाला जरा कायद्याच्या चष्म्यातून पाहूया आणि बघूया यात काय काय दडलंय. आता हे वाक्य बघा, हे थेट कायद्यातून घेतलं आहे. यातले हे शब्द कोणत्याही प्रकारची हेच सगळ्यात महत्वाचे आहेत. खरं तर याच शब्दांमध्ये या पूर्ण संकल्पनेची किल्ली दडलेली आहे. तर मग हे प्रकार म्हणजे काय? बरं, कायदा म्हणतो की कैदेची शिक्षा 2 वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. तर हे आहेत ते 2 प्रकार. एक आहे साधी कैद आणि दुसरी सश्रम कैद. कायदा अगदी स्पष्टपणे या दोन्हींमध्ये फरक करतो आणि हाच फरक न्यायालयाला निर्णय घेताना एक मोठा आधार देतो. इथे प्रकार किंवा इंग्रजीत डिस्क्रिप्शन या शब्दाचा कायदेशीर अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. याचा फार काही अवघड अर्थ नाहीये. सरळ भाषेत सांगायचं तर शिक्षेचा एक ठराविक वर्ग किंवा कॅटेगरी. ठीक आहे, तर कैदेचे 2 प्रकार आहेत हे आपल्याला कळालं. पण मग पुढचा प्रश्न येतो की न्यायालय जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा सुनावतं तेव्हा या प्रकारांचा वापर कसा करतं? इथे कायदा न्यायालयाला एक मोठा अधिकार देतो. तो म्हणतो की शिक्षा कशी असेल हे निर्देशित करण्याचा, म्हणजे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे न्यायालयाचा आहे. हे शब्दच न्यायालयाच्या अधिकाराचं महत्त्व दाखवतात. तर मग न्यायाधीशांसमोर नक्की कोणते पर्याय असतात? पहिला, ते संपूर्ण शिक्षा सश्रम ठेवू शकतात. दुसरा पर्याय, ते पूर्ण शिक्षा साधी ठेवू शकतात. आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ह्या दोन्हीचं मिश्रण. म्हणजे शिक्षेचा काही भाग सश्रम आणि उरलेला भाग साधा. ही लवचिकता कायद्यानेच दिलेली आहे. पण असा प्रश्न पडू शकतो की न्यायालयाला हे पर्याय देण्याची गरजच काय आहे? म्हणजे हे इतकं महत्त्वाचं का आहे आपल्या न्यायव्यवस्थेसाठी? ह्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे न्यायिक विवेक. म्हणजे प्रत्येक गुन्ह्याला एकाच तराजूत तोलता येत नाही. ही तरतूद काय करते तर ती शिक्षेसारख्या गंभीर गोष्टीला एक बोथट हत्यार बनण्यापासून रोखते. यामुळे न्यायालयाला प्रत्येक केसच्या गुणवत्तेनुसार, गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार आणि गुन्हेगाराच्या परिस्थितीनुसार शिक्षा ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळतं. आणि खरं तर हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. कायद्याच्या नजरेत तुरुंगवासाची शिक्षा ही अशी वन साइज फिट्स ऑल गोष्ट नाहीये. ती प्रत्येक प्रकरणानुसार बदलणारी लवचिक गोष्ट आहे. तर मग शेवटी हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. न्यायालयाला शिक्षा ठरवण्याचे हे जे अधिकार आहेत, त्यामुळे न्याय अधिक कठोर होतो की अधिक मानवी? आणि कायद्यातल्या या लवचिकतेचा आपल्या समाजावर नेमका काय परिणाम होत असेल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?